आमची 7वी पिढी चालू आहे ती म्हणजे आता आमचे नातवंड नाचत आहेत। ह्याच्या पूर्वीचे समजा गोविंद येसरे, धोंडू बैकर, बाबाजी येसरे, अधिक जुनी पिढी म्हणजे आमची हे नाचलेले आहेत, वाद्य वाजवले आहेत। विठ्ठल येसरे झांज वाजवायचे आणि तेच आता झांज आणि मृदुंग त्यांचाही मुलगा वाजवतोय, पांडुरंग येसरे वाजवतात, अनंत बैकर, शांताराम नाचरे हे आता मृदुंग वाजवत आहेत। गायक आम्ही स्वतः आहोत, नितीन येसरे हे गायक आहेत। असे बरीच मंडळी आता नवीन उपलब्ध झालेले आहेत आणि नाचणारे देखील मुलं ही लहान लहान मुलं आहेत, त्यांना एवढे हौस आहे की शाळेत जरी असले तरी शाळेमध्ये 4 दिवसाची सुट्टी काढून ते मॅडमही सांगतात का तुम्हाला जर खेळली जायचं असेल तर तुम्ही आम्हाला 4 दिवस आधी सांगावं। आमचे पालक जातात तिथे मुलांचे आणि तिथे मॅडमही अगदी आनंदामध्ये त्यांना 4 दिवसाची सुट्टी शिमग्यासाठी खेळांसाठी आनंदाची सुट्टी देतात। येसरेवाडी नकटेचा खेळ हा जवळजवळ आमचे 7 पिढ्यापासून चालत आलेला आहे आणि त्याच्या आधीचे आमच्या पंजोबांपासून आजोबा वडील आम्ही आणि आमची मुलांनी ही आता जी नाचतात ते आमची नातवंड आहेत। अशी परंपरा महामाई देवीचा खेळ हा आम्ही परंपरा चालू ठेवलेला आहे अजूनपर्यंत आणि ह्या खेळाला एवढी मागणी आहे की पहिली होळी लागायच्या आधीही पब्लिकचे फोन येतात की तुम्ही केव्हा येताय, नकट्या घेऊन या, आमच्याकडे या, महाप्रसादीसाठी या इकडे, असे त्यांचा आग्रहाची विनंती असते। मग आपल्यालाही तिथे जावंच लागतं। महामाई देवीचा खेळ म्हणून आपला प्रसिद्ध आहे दापोली तालुक्यामध्ये। हे खेळ आम्ही रत्नागिरीला हे देखील भैरी, जुना भैरी, नवीन भैरी या ठिकाणी रत्नागिरीमध्येही घेऊन गेलो होतो। चिपळूण पालखी उत्सवाला चिपळूणमध्येही गेलेले आहेत, तिकडेही मागणी भरपूर असते। तर आत्ताचे आम्ही कालच बाहेर पडलो आणि आज आम्ही पांगारवाडी, जाळगाव पांगारवाडी इथे जाणार आहोत।